हे लीलाचं घर आहे. लीलाच्या परिवारामध्ये तिचा मुलगा अशोक, सून नैना, गाय गंगा आणि कुत्ता मोती होते. लीला सकाळ सकाळ उठून तिच्या लाडक्या गाईला खायला देत असायची आणि मग ती स्वतः तिच्या कुत्त्यासोबत जेवण करायची. खा मोती खा, चांगलं खा. सुनबाई, काय आहे? अगं अजून एक रोटली घेऊन ये. मोतीला खूप भूक लागली आहे. मी रोटल्या मोजून बनवलेल्या आहेत. ह्या कुत्त्यासाठी नाही बनवली. तुम्हाला जर ह्याला खाऊ घालायचं असेल तर तुम्ही स्वतः बनवा. लीलाची सूनबाई तिच्यावरती ओरडून निघून गेली. काही हरकत नाही मोती, हे घे, तू माझी रोटली खा. लीला स्वतः भुकेली राहून तिच्या मोतीला जेवण खाऊ घालत होती. वयाच्या सोबत सोबत लीलाची तब्येत खराब होऊ लागली होती. ती प्रत्येक वेळी आजारी असायची. सुनबाई, माझी औषधं घेऊन ये. येते. हे घ्या. तुमचे हे दिवसभर खोकल्याने मी परेशान झालीये. रात्री मी झोपू पण शकत नाहीये. मी औषधं खात तर आहे, पण समजत नाहीये हा खोकला जात का नाहीये. हा खोकला जाईल की नाही माहित नाही, पण हे असंच राहिलं तर नक्कीच मिस निघून जाईल. नैनाला तिच्या सासूबाईंचा खूप त्रास असायचा. एक दिवसाची गोष्ट आहे. कळत नाही आहे काय करू. का? काय झालं? अरे मला प्रमोशन मिळत आहे. तर मग ही तर चांगली गोष्ट आहे ना. हो, हे प्रमोशन मिळाल्यावर मला हे गाव सोडून शहरामध्ये जावं लागेल राहायला. खरंच? मी तर कधीपासून हाच विचार करत होते की आपण शहरामध्ये जाऊन राहू. तिकडचं आयुष्य गावापेक्षा किती चांगलं असतं. पण आई, ती तर हे गाव सोडून जाणारच नाही. मग काय झालं? त्यांना इथेच राहू दे. आपण प्रत्येक महिन्याला पैसे पाठवून देऊयात. त्या इथे खुश राहतील आणि आपण तिथे. असं पण आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल विचार करावाच लागेल ना. हो, ते तर आहे. चला आई सोबत बोलूया. आई, मला शहरात जाऊन राहावं लागेल. अरे प्रमोशन मिळालंय आणि मी हो पण म्हटलंय. चांगली गोष्ट आहे. तू आमच्यासोबत चालणार आहेस ना? तुला तर माझं उत्तर माहीतच आहे. मी हे गाव सोडून कुठेच नाही जाणार. तू आनंदाने जा आणि प्रत्येक वेळी खुश राहा. आई, पण तू इथे एकटी कशी राहणार? राहेल मी. तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही. आई, आम्ही पैसे पाठवत जाऊ. काही गरज नाहीये. मी माझा खर्च स्वतःच उचलू शकते. अरे लल्ला, तुला लहानापासून मोठं मी केलंय. मग मी माझा खर्च उचलू शकत नाही का? माझी चिंता नको करू. तू तुझ्या भविष्याचा विचार कर. आनंदाने जा. काही दिवसानंतर अशोक आणि नैना त्यांचं सामान बांधून शहराकडे निघून गेले. आता लीला घरामध्ये एकटीच होती. ती म्हातारी होती, पण आताही ती एकटी घर सांभाळू शकत होती. ती तिन्ही लोकांचं जेवण बनवायची. स्वतःचा, मोतीचा आणि गंगाचा. पहिले ती स्वतः पाळलेल्या जनावरांना जेवू घालायची आणि नंतर स्वतः खायची. गंगा, आता तूच माझ्या म्हातारपणाचा सहारा आहेस. पोट भरून खा. दुसऱ्या दिवशी लीला सकाळी उठताच तिची पाळलेली गाय गंगाकडे गेली आणि पाणी पिऊ घातलं आणि नंतर तिचं दूध काढू लागली. मोती तिथेच शेजारी उभारून त्याची शेपटी हलवत होता. मला माहित आहे तुला भूक लागलीये ना मोती. थोड्या वेळ वाट बघ. बाहेर जाऊन तुझ्यासाठी बिस्किट घेऊन येते. लीलाने दूध एका किटलीमध्ये भरलं आणि परत किटली घेऊन घराच्या बाहेर निघून गेली. लीला गावागावामध्ये जाऊन दूध विकू लागली. ताजं घट्ट दूध, दूध घ्या, दूध घ्या, दूध. अरे लीला अम्मा, तू दूध विकत आहेस? हो बाळा. अरे पण तुला दूध विकायची काय गरज आहे अम्मा?
तुझा मुलगा तर जवान आहे. तरुण तर आहे, पण मनाचंच करतो. तो शहरामध्ये गेलाय त्याचं भविष्य चांगलं बनवण्यासाठी. अरे रे 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 रे. बाळा, तू एवढा नको विचार करू. मी त्याच्याशिवाय पण खुश आहे. तुला दूध हवंय? हो अम्मा, 1 लिटर देऊन दे. त्या मुलाने लीलाकडून दूध विकत घेतलं आणि त्याच्यासारखंच काही अजून माणसांनी लीलाकडून दूध विकत घेतलं. लीला पैसे कमवू लागली. या पैशानी ती स्वतःचं आणि पाळलेल्या जनावरांचं पोट भरत असायची. असेच काही वर्ष निघून गेले. आता लीला अजून म्हातारी झाली होती. तिच्या गुडघ्यांमध्ये खूप दुखत असायचं. आता ती जास्त चालूही शकत नव्हती. आता ही दुधाची किटली ही किती जड वाटत आहे. जर मला सायकल चालवता आली असती तर सायकलवरती ठेवून मी दूध विकू शकले असते. मोती आता लीला सोबतच फिरत असायचा आणि त्या बिचाऱ्या लीलाची परिस्थिती बघून तोही जास्त चिंतित असायचा. मोती त्याच्या म्हाताऱ्या मालकीणची मदत करू इच्छित होता. लीला दूध विकायला ठाकूर साहेबांच्या घराच्या बाहेर पोहोचली. तिथे मोतीचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. एक मुलगा एक स्केटबोर्ड चालवत होता आणि मोती त्याला बघून भुंकू लागला. शांत हो मोती, मुलं घाबरतायत. मोती अजून जास्त भुंकू लागला. तो मुलगा घाबरून तिथून पळून गेला आणि मोती त्या स्केटबोर्डवरती चढला. अरे, हे काय करतोयस? हे त्या मुलाचं खेळणं आहे. उतर खाली, उतर. मोती ते स्केटबोर्ड चालवत चालवत लीला जवळ आला आणि तिच्या हातातली किटली घेऊ लागला. लीलाला समजत नव्हतं की मोतीला नक्की काय पाहिजे. काय करतोयस तू? दूध इथे खाली सांडेल. मोतीने ते किटलीचा हँडल ओढला आणि त्या स्केटबोर्डवरती ठेवला आणि नंतर स्केटबोर्डला चालवू लागला आणि हसू लागला. लीलाला आश्चर्य वाटलं. तर तुला माझी मदत करायची होती. तेवढ्यात ठाकूर साहेब तिथे आले. वा काकू, खूपच हुशार कुत्रा आहे. तुमची मदत करण्यासाठी यांनी उपाय शोधला. पण ते खेळणं तुमच्या मुलाचं आहे. अरे, मी त्यासाठी दुसरा घेऊन येईल. तुम्ही याला घेऊन जा. ठाकूरने मोतीच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि नंतर लीला आणि मोती तिथून निघून गेले. आणि त्या दिवसापासून मोती स्केटबोर्डला चालवून चालवून गावभर दूध विकू लागले आणि लीला त्याच्यासोबत जाऊन दूध विकत असायची. खा ते मोती, चांगलं खा. माझ्या मुलाने तर माझ्यापासून सुटकारा मिळवला, पण तू माझी सोबत नाही सोडलास. माझ्या प्रत्येक दुःखामध्ये तू माझ्या सोबत राहिलास. लीलाने मोतीला उचलून घेतलं आणि नंतर गंगालाही रोटी खाऊ घातली. वयाच्या ह्या वेळेवरती जेव्हा तिच्या मुलाने तिची सोबत नाही दिली, तेव्हा तिच्या पाळलेल्या जनावरांनी तिची मदत केली. ते खूपच वफादार होते.